आणि आता पाहूयात कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. पालघर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका पालघर जिल्ह्यातल्या भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. त्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. अमरावती जिल्ह्यात खरीप पेरणी 90% पूर्ण झाली असून 6.11 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ तर सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. मात्र पावसामुळे पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचं चित्र आहे. भंडारा जिल्ह्यात कृषी विभागानं बियाणे, खतं आणि कीटकनाशकं विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. तपासणीमध्ये नियमभंग आढळल्यानं 6 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द तर 53 केंद्रांचे परवाने निलंबित केले. भंडाऱ्यातील मानस साखर कारखान्याकडनं शेतकऱ्यांचे ऊसाचे चुकारे थकीत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनने दिला आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल. नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.